परभणी जिल्ह्यात सुरू असलेला पूर आणि इतर जिल्ह्यातून येणाऱ्या विसर्गामुळे जिल्ह्यात गोदावरी आणि दुधना नदीला पूर आला आहे। आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यानं 36 गावांचा संपर्क तुटला असून 578 नागरिकांना भारतीय सैन्य दल आणि एसडीआरएफच्या मदतीनं सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात आलं आहे। पाथरी तालुक्यातील नाथरा गावात गोदावरी नदीच्या पुराचं पाणी घरात शिरल्यानं जनजीवन विस्कळीत झालं आहे। खासदार संजय जाधव यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून नागरिकांची भेट घेऊन विचारपूस केली। बीडच्या सिंधफणा नदीकाठच्या कुर्ला गावात 2 वस्त्यांमध्ये अडकलेल्या नागरिकांना एनडीआरएफच्या पथकानं सुखरूप बाहेर काढलं। सोलापूर जिल्ह्यात अतिवृष्टीच्या तसंच भीमा आणि सीना नदीत सुरू असलेल्या विसर्गामुळे पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे। त्या पार्श्वभूमीवर सांगली जिल्ह्यातून 5 यांत्रिक बोटी, 45 लाईफ जॅकेटसह 15 व्यक्तींचं पथक सोलापूरमध्ये दाखल झालं आहे। धुळे जिल्ह्यातल्या पांझरा नदीवरील अक्कलपाडा धरणातून 11,000 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे। त्यामुळे नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे।